हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी पूनमच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते। आज आहे नागपंचमी, तर नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि सकाळच्या कामांची लगबग चालू झालेली आहे, तर बाकीचं सगळं मी आवरून घेतलं आणि मोदक बनवायला घेतलेले आहेत। तर पहिला पटापट सगळे मी मोदक बनवून घेते, कारण एक एक काम करावं लागेल आणि पूजासुद्धा लवकर करायची आहे। तर म्हटलं चला पटकन मोदक करून घेऊया। तर काल तर मी प्रिपरेशन करून ठेवलेलं होतं, हे तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलेलंच आहे। तर त्याच्यामुळे मला सकाळी जरा बरं झालं, पटापट माझी कामं झाली। थोडंसंच पुरण बनवलेलं आहे, कारण मोदक खायला पण जास्त कोण अगस्त्य मी आणि हेच असतात, आणि म्हटलं की खूप जास्त नको, कारण संकष्टीला तर करतोच, म्हणून थोडेसेच नैवेद्यापुरतीचे मोदक बनवणार आहे। तर आता हे मी मोदक पटापट बनवून घेते। मोदक तर माझे बनवून झालेले आहेत। तर पीठ मी थोडं जास्त उकडलेलं, कारण 5 वाट्यासुद्धा बनवायच्या आहेत, जे पूजा करणार आहे, तर त्याच्यासाठी नैवेद्य दाखवायला लागतं। तर त्यासाठी ह्या पिठाच्या वाट्या करतो आम्ही। तर त्या 5 वाट्या मी बनवून घेते, म्हणजे मला नैवेद्य दाखवायला बरं होईल। तर असे 5 मी गोळे करून घेतलेले आहेत ते पिठाचे। आणि जसं आपण मोदकाला वाटी बनवतो ना, तशीच बनवायची, पण खूप पातळ करायची नाही, आणि थोडी छोटीशीच ठेवायची, अशी मधोमध थोडंसं खोलगट करायचं की आपली वाटी तयार होते। आणि मग हे मोदकांसोबत हे सुद्धा मी उकडून घेणार आहे। तर हे बघा, अशा मी 5 वाट्या बनवून घेते। मोदक आणि जे नैवेद्याच्या वाट्या होत्या त्या बनवून झालेल्या आहेत। तर आळूवडीसुद्धा मी काल बनवून ठेवलेली, पण ती आज कट केली थंड झाल्यानंतर। तर आता ती पण छान कट करून घेते। खरंच खूप मस्त झालेली, अजिबात चुरा झाला नाही आणि मस्त कुरकुरीत झालेली आहे। तर आता ती कट करून घेते आणि ती एक साईडला फ्राय करायला ठेवते। लगेचच ना भाजीची तयारी करायला घेते। कांदा चिरून घेते आणि बाकी जे मिरची लसूण हे पण लागणार आहे, ते पण बारीक बारीक चिरून घेते, की म्हणजे माझं काम पटापट होऊन जाईल। कारण मोदक झाले, वडी झाली, फक्त भाजीच राहिलेली आहे। आणि सकाळी उठल्यानंतर पहिला मी वरण भाताचा कुकर लावून घेतलेला होता, त्याच्यामुळे माझं ते काम झालं। कारण गॅस रिकामा असेल की ही पटकन कामं केली की होऊन जातात, किंवा मग एकदाच करायला घेतलं की तर मग बराच वेळ निघून जातो। तर मी आता ह्याच्यामध्ये मिरची टाकणार आहे। मिरची तुमच्या आवडीप्रमाणे टाका। तर मी ह्याच्यात 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या तिखटवाल्या आहेत। थोडंसं लसूण टेसून घेतलेलं आहे। लगेच पॅन एका साईडला मी गरम करायला ठेवलेलं, त्याच्यामध्ये तेल टाकले। पालेभाजी आहे तर तेल थोडं जास्त टाकलं तर तरी चांगलं लागतं। तर जिरं, लसूण आणि मिरचीची फोडणी दिलेली आहे आणि ते व्यवस्थित आता फ्राय करून घेते। मिरची थोडी आणि लसूण थोडं लाल झाला की त्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करून घेऊयात, आणि कांदा होईपर्यंत मी भाजी कट करून घेते। मी पालेभाजी आत्ता स्वच्छ धुवून ठेवून दिलेली होती, तर म्हटलं की आता कांदा होईपर्यंत एका साईडला भाजीसुद्धा माझी छान बारीक अशी चिरून होईल। आणि भाजीसुद्धा तुम्ही बघितलं असेल कालच्या व्लॉगमध्ये, मी हे सगळं सोलून निसून ठेवायचं जे काम होतं ते करून दिलेलं होतं। त्याच्यामुळे सकाळी मला फक्त कांदा कट करून भाजी फोडणीला घालायची होती। तर आणि हे बघा, आता मी सकाळी उठल्यानंतर पहिला भाजी स्वच्छ धुवून घेतली, एका चाळणीमध्ये काढून ठेवलेली, म्हणजे त्यातलं पाणी सगळं निथळून गेलं। आणि आता बारीक बारीक पूर्ण भाजी व्यवस्थित चिरून घेते। भाजी चिरून होईपर्यंत इकडे कांदासुद्धा फ्राय छान झालेला होता। त्याच्यात थोडीशी हळद टाकली, जी भाजी कट केलेली लाल माठाची ती टाकून घेतली आणि 1-2 मिनटात अशी छान परतून घेऊयात। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। पालेभाजी शिजायला खूप जास्त असा वेळ लागत नाही, पटकन होऊन जाते। तर आता मीठ टाकून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा आता व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवून देऊयात। ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट किंवा ओलं खोबरंसुद्धा टाकू शकता। तर ही बघा, आपली भाजी रेडी झालेली आहे। आणि जी वडी कट करून घेतलेली ती मी एका साईडला शॅलो फ्राय करून घेते। तर ही बघा, वडी आपली खूप मस्त झालेली आहे। तर मी जशी बनवली रेसिपी तशी एकदा नक्कीच ट्राय करून बघा। तर अजिबात सुटलेली नाही आहे, किंवा म्हणजे खूप मस्त झालेली आहे वडी। देवपूजा करून झाली
आणि त्याच्यानंतर मी आपली जी आज नागपंचमी आहे, तर नागदेवांची जी पूजा करायची असते त्याची मी तयारी करायला घेतलेली आहे. तर पहिला पाट मांडला, त्याच्या खाली स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे आणि बाजूनंसुद्धा आता छान अशी रांगोळी काढून घेते. एवढी सुंदर किंवा खूप छान अशी मला रांगोळी येत नाही, जशी थोडीफार येते तशी मी आता ही रांगोळी बनवून घेते. आणि तुम्हाला आज मी नागदेवांची जी कहाणी आहे, जी त्यांची जी माहिती आहे किंवा जी आपण त्यांची स्टोरी ऐकतो, तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि ती कहाणीसुद्धा नक्कीच ऐका. आता ह्याचे कलर 2 टाकून घेते आणि माझी रांगोळी जी आहे ती पूर्ण करून घेते. आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यावरती तांदूळ ठेवून तांदळाचे नाग बनवणार आहे. जसं की माझ्या आजींनी मला शिकवलेलं आहे, तर त्याच पद्धतीने मी हे करणार आहे. तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि नागाचा आकार द्यायचा. असे 5 नाग मी ह्याच्यावरती बनवून घेते. मी आता पूजा करते एका साईडला आणि तुम्हाला कहाणीसुद्धा सांगते, तर आपली कहाणी नक्कीच ऐका. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली. इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला. ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच मामा असे सांगितले. ब्राह्मणाने तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका. एक दिवशी नागाची नागिण बाळंत होऊ लागली. तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटी भाजली. नागिण रागवली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्वव्रत आनंदाने वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपट कशाने तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस. हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर भिंतीवर नागांची चित्र काढली. त्यांची पूजा केली. जवळ नाणे, लहाया, दूध वगैरे ठेवले. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत आहेत. सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथे कुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथे वस्ती केली. दूध पाणी ठेवताना त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. पूजा व्यवस्थित करून झालेली आहे आणि जो नैवेद्य दाखवायचा असतो तर तो सुद्धा मी नैवेद्य दाखवून घेत आहे. तर ज्या मी वाटा केलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये मी असं नैवेद्य ठेवलेलं आहे. लाया, चणे, मोदक, जे जेवण बनवलेलं होतं ते आणि एका वाटीमध्ये दूध असं सगळं ठेवून मी नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जी कहाणी सांगितली ती कशी वाटली ती सुद्धा नक्कीच सांगा. आता आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.